गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गणपती अथर्वशीर्ष या
उपनिषदाच्या 4थ्या श्लोकाच्या अभ्यासाला आपण मागील सत्रामध्ये प्रारंभ केला. मगाशी उल्लेख झाला आपली 14 सत्र झाली, आजचं हे 15वं सत्र आहे. 4थ्या श्लोकापर्यंत आपली प्रगती झाली आहे. आणि त्यातलं जे पहिलं चरण, अर्धचरण म्हणूया, त्वम वाङ्मयः, हे जे अर्धचरण, त्याचा आपण मागच्या वेळेला अगदी सविस्तर अभ्यास केला. संपूर्ण त्याचा आवाका, त्याचं व्यापकत्व म्हणूया, समजावून घेतलं. त्वम वाङ्मयः, आपण अर्थ बघितला त्याचा मागच्या वेळेला, की याचा अर्थ असा की हे गजानना, तू वाक म्हणजे वाणी स्वरूप आहेस, असा अर्थ आपण बघितला. आपल्या नेहमीच्या पद्धतीने एक छोटीशी उजळ. तू वाणी स्वरूप आहेस म्हणजे तू सर्व वाणीत व्यापून आहेस, असा अर्थ. हा जो ईश्वर रूप किंवा ब्रह्मरूप गजानन, हा चारही वाणींचे अधिष्ठान आहे, असं आपण बघितलं. आपल्या जीवनातील वाणीचं महत्त्व म्हणूया, महात्म्य समजावून घेतलं. वाणीशिवाय जीवन आपण कल्पनाच करू शकत नाही. एक छोटासा मुद्दा जाता जाता, आपल्याला या गोष्टी इतक्या सहज मिळालेल्या आहेत की आपण त्याचा विचारच करत नाही. वाणी, जो आपला मुख्य विषय आत्ता सुरू आहे, कारण ही वाणी मनुष्येतर प्राण्यांना किती मर्यादित स्वरूपात मिळाली आहे हे आपण सर्वजण जाणतो. कुत्र्याला फार तर फार भुंकता येतं, मांजरीला फक्त म्याव करता येतं, गाईला हंबरता येतं. त्यातल्या त्यात पोपट नावाचा एक प्राणी आहे जो काही थोडेफार शब्द शिकवले तर शिकू शकतो, त्याला जीभ दिलेली आहे देवाने तशी. मुद्दा एवढाच की इतकं मर्यादित त्यांचं वाणी विषय जो आहे, आणि आपल्याला काय दिलेलं आहे आता कल्पना करा. म्हणून मी म्हणालो जाता जाता एक विषय, कारण महत्त्वाचा आहे आपल्यासाठी साधक म्हणून, एक गणपतीचा उपासक भक्त म्हणून. इतकी सुंदर वाणी आपल्याला दिलेली असताना आणि त्या वाणीच्या मागे विवेकयुक्त अंतःकरण आपल्याला दिलेलं असताना, मी जर आयुष्यभर दुसऱ्यावरती भुंकत बसलो, काय वाक्य वापरलं? आलं असेल लक्षात काय म्हणायचं आहे. थोडक्यामध्ये माझ्या वाणीचा जर मी असाच उपयोग करत राहिलो, कारण भगवंतानी वाणी कशासाठी दिली? अरे म्हण जरा श्रीराम जय राम, जय जय राम, म्हण ओम नमः शिवाय, म्हण रामकृष्ण हरी. त्याच्यासाठी वाणी दिली आहे, कारण हे बाकीचे प्राणी म्हणू शकत नाही. आणि हे सर्व सोडून मी जेव्हा इतर सगळं काही म्हणत राहतो आयुष्यभर, भुंकत राहतो, मी मग शब्द वापरला, मग परमेश्वरी म्हणतो तथास्तु, काही हरकत नाही, तुझी तशीच इच्छा असेल तर पुढच्या जन्म तुला ती वाणी ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचा मिळेल. हे याच्यातनं शिकत जायचं आपल्याला, नाही तर काय आहे, हे नुसतं तत्वज्ञान आहे. मुद्दा काय सुरू होता आपला, की वाणीचं महत्त्व जे आहे मानवी जीवनामध्ये, त्याचाच हा भाग आहे. बरं, मी आत्ता जे बोललो ते काही विषयांतर झालेलं नाही आहे. त्यामुळे वाणीशिवाय जीवन आपण कल्पना करू शकत नाही. पण ही वाणी भगवंतानी मला कशासाठी दिली, त्याची काय अपेक्षा आहे मला ही वाणी देऊन, इतकी प्रगल्भ वाणी आपल्या सर्वांना लाभलेली. तर ते आपण समजून घेतलं मागच्या वेळेला, वाणीचं महात्म्य काय. आणि त्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये जे एक रूपक केलेलं आहे गजाननाचं, गणपतीचं, ते आपण समजून घेतलं. गणपती वाङ्मय म्हणजे वाक्मय, संधी आहे बरं का, त्याचा संधी विग्रह केल्यानंतर वाक्मय असं होतं. या चरणाची व्यापकता आपण त्या एक सुंदर रूपक गणपतीचं जे पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी केलं, ते आपण मागच्या वेळेला समजून घेतलं. शब्दरूपी वाणी,
आणि म्हणूनच संपूर्ण वेद, की जो शब्दरूप आहे, नुसतं वेदच नव्हे, जगातील आज संपूर्ण वाङ्मय ज्याला म्हणतात, शुद्ध मराठीत त्याला लिटरेचर म्हणतात. शुद्ध मराठी शब्द सांगितलं की लवकर समजतं. तर हा व्यवहार जिच्याशिवाय शक्य नाही, अशी ही सर्वांची जी वाणी आपल्या सर्वांना लाभलेली, ही गजानन स्वरूप होय. त्वम वाङ्मयः. असा हा सर्व आपण छान तपशीलवार अर्थ मागच्या वेळेला समजून घेतला. आत्ता थोडक्यात उजळणी बघितली. आता आजच्या चिंतनाकडे आपण जेव्हा वळतोय, तेव्हा आपल्या अभ्यासासाठी पुढचं चरण आपल्यासमोर आहे. काय? त्वम चिन्मयः. आहे ना तो श्लोक. 4थ्या क्रमांकाचा श्लोक आपण बघतोय. त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयः. असं ते एकत्र केलेलं आहे. त्याचा पदविभाग, पदच्छेद ज्याला म्हणतात, तो जर केला तर त्वम वाङ्मयः आपण समजून घेतलं. पुढचं अर्धचरण आहे त्वम चिन्मयः. अर्धचरण म्हणा, त्याला उपमंत्र म्हणा, विविध पद्धतीने त्याचा उल्लेख करता येईल. कारण हा जो उपनिषदातले हे मंत्र आहे आणि या 4थ्या मंत्रातला हा उपमंत्र आहे. त्वम चिन्मयः. आता जसा वाङ्मय हा शब्द, तसाच चिन्मय हा शब्द सुद्धा संधी आहे संस्कृतमधला. चिन्मयः. मग त्याचा संधी विग्रह कसा होतो? तर चित्मयः असा होतो. तो तचा न होतो. आता ते संस्कृत व्याकरण थोडं बाजूला ठेवू, कोणत्या प्रकारचा संधी वगैरे. पण त्याचा संधी विग्रह जर केला तर चित्मयः, आणि संधीसह शब्द वाचला तर चिन्मयः असा होतो. म्हणजे त्याच्यात काय आहे? 2 शब्द आहेत, चित आणि मयः. आता चित या शब्दाचा परमार्थामध्ये शुद्ध ज्ञान किंवा ज्ञानरूपता असा अर्थ होतो. झाली आपल्या अभ्यासाला सुरुवात झाली. कारण आपण गणपतीला काय म्हणतोय? त्वम चिन्मयः. तर आता मी त्याला जे म्हणतोय ते मला कळायला नको का? किंवा गणपतीच्या स्वरूपाचं जे वर्णन एक उपासक म्हणून मी करतो आहे, हे अथर्वशीर्ष म्हणण्याच्या निमित्ताने ते वर्णन मुळात त्या ऋषींनी केलेलं आहे, ज्यांनी हे, आता कोणते ऋषी वगैरे आपण सगळं नंतर पाहणार आहोत, ज्यांनी उपनिषद लिहिलं. पण हे मला कळायला नको मी काय म्हणतोय ते. त्याच्यासाठीच आपला हा अभ्यास सुरू आहे सगळा. की याच्यानंतर जेव्हा मी आता अथर्वशीर्ष म्हणीन, तेव्हा या सर्व गांभीर्यासह मी काय म्हणतो आहे मला समजून घेऊन मी ते म्हणणार आहे. कारण समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष भले, समर्थ म्हणतात. एरवी जे उरले ते करंटे. समर्थांचा शब्द आहे, माझा नाही. करंटे शब्द वापरलाय, पदवीदान समारंभ म्हणतो आम्ही त्याला, समर्थांनी केलेला. समजले आणि वर्तले आपण समजून घेतो आहे आणि त्याप्रमाणे आपली वर्तणूक आपण सुधारून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, करतो आहे. मुद्दा आपण समजून घेतो आहे. चिन्मयः, त्याच्यात चित आणि मयः असे 2 शब्द आहे आणि चित या शब्दाचा परमार्थामध्ये शुद्ध ज्ञान किंवा ज्ञानरूपता असा अर्थ होतो. तर काय बरेचसे श्रोते जे आहेत ते तयार कानाचे आहेत. बरंच त्यांचं श्रवण झालेलं आहे. पण जर नसेल झालं तर या शब्दांचे नेमके अर्थ जे आहेत, अभिप्रेत अर्थ आहेत, ते कळत नाही. किंवा शुद्ध ज्ञान म्हणजे काय? कारण ज्ञान आपल्याला शब्दाचा अर्थ कळतो. शुद्ध ज्ञान ही काय भानगड आहे, असं वाटू शकतं. कारण ज्या अर्थी शुद्ध ज्ञान असा शब्द आहे, त्या अर्थी अशुद्ध ज्ञानही असलं पाहिजे. लगेच त्याचा विचार डोक्यामध्ये येतोच, आला पाहिजे. आता इथे चित हा शब्द वापरलाय आणि चित या शब्दाचा अर्थ शुद्ध ज्ञान किंवा ज्ञानरूपता असा होतो. आणि पुढे मय शब्द आहे, मयः. तर मय शब्दाचा अर्थ जो आहे तो स्वरूप, म्हणून या चरणाचा अर्थ काय आहे की गणपती शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. आता अर्थ पूर्ण झाला. कारण आपण त्याला काय म्हणतोय? त्वम चिन्मयः. आणि चित म्हणजे शुद्ध ज्ञान, मय म्हणजे स्वरूप. म्हणून गणपती तू कसा आहेस? तर तू शुद्ध ज्ञान स्वरूप आहे.
आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे कळल्याशिवाय आपल्याला गणपतीचं खरंच स्वरूप आणि या अर्धचरणाची किंवा या उपमंत्राची जी त्याच्या अर्थाची जी व्याप्ती आहे ना ती आपल्या लक्षात येणं शक्य नाही. कारण मी दरवेळेलाच म्हणतोय की आपण किती वर्ष झाले म्हणतोय अथर्वशीर्ष, पण चिन्मय म्हणजे शुद्ध ज्ञान स्वरूप हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं एवढे दिवस, असं अनेक जण सांगतात. आणि हे ऐकल्यानंतर सुद्धा मला त्याचा पूर्ण अर्थ कळला असा होत नाही, कारण मला अजूनही शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे जर नीट कळलं नसेल तर गणपतीचं स्वरूप मला पूर्णपणे आकलन होणं शक्य नाही. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. सुंदर होई. आप ऐकली पण असेल आपल्यापैकी अनेकांनी. ज्ञातृज्ञेया विहीन कशासाठी ओवी घेतली आपण ही, का विचार केला, ही ओवी का आणली मध्येच, कारण आपण शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते समजून घेतोय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या कृपेने त्याची व्याख्याच करून ठेवलेली आहे. आपण ज्याला ज्ञाता म्हणतो, ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय. आता ही शास्त्राची भाषा आहे, थोडी क्लिष्ट आहे, पण साध्या भाषेत सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. हे त्याचा अर्थ काय आहे? ज्ञानाचा आश्रय म्हणजे ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं तो, म्हणजेच तुम्ही आम्ही. इतकं सोपं आहे ते. थोडे शास्त्राची मांडणी ही शास्त्रीय पद्धतीने असते, ती तशीच करावी लागते, भाग वेगळा आहे, पण साध्या सोप्या शब्दामध्ये समजून घेता येतं. त्यामुळे ज्ञाता याचा अर्थ ज्ञानाचा आश्रय, आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय. म्हणजे ज्या गोष्टीचं मला ज्ञान होतं ती गोष्ट म्हणूया, विषय म्हणूया. डोळ्यांनी बघून रूपाचं ज्ञान होतं, बरोबर. कानाने ऐकून ध्वनी आवाजाचं ज्ञान होतं. स्पर्शाने एखादी गोष्ट कठीण आहे, मऊ आहे अशा पद्धतीचं ज्ञान होतं. गंधाने वा सुगंध आहे का दुर्गंध आहे असा ज्ञान होतं. रसनेनी काय होतं, विविध प्रकारच्या चवींचं ज्ञान होतं. झाली 5 ज्ञानेंद्रिय झाली. तर त्याच्या ज्ञानाचा जो विषय त्याला म्हणायचं ज्ञेय. सोपं झालं. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आहे, ज्ञातृज्ञेय विहीन. या वाचून म्हणजे आत्ता जे मी वर्णन केलं, ज्ञातृ म्हणजे ज्ञाता, आणि ज्ञेय म्हणजे आपण आत्ता शिकलो की ज्या गोष्टीचं विषयाचं मला ज्ञान होतं त्याला म्हणायचं ज्ञेय. याच्या विहीन म्हणजे या वाचून जे केवळ ज्ञप्तिमात्र ज्ञान ते शुद्ध ज्ञान म्हणजे चित्त, म्हणजे ब्रह्म. आणि हे ब्रह्म पुढे म्हणतात आहे माऊली, काय म्हणते, सुखा भरले गगन गाळी उजे. हे ब्रह्म सुखाने परिपूर्ण म्हणजे आनंद, आणि गगन गाळीव आहे म्हणजे ते इतकं सूक्ष्म आहे की जणू काही आकाशरूपी वस्त्रातून गाळून घेतलेलं आहे. थोडं अलंकारिक वर्णन आहे, कारण आकाश याचा अर्थ पोकळी आपल्याला माहिती आहे, अनेक वेळात आपण विचार केलेला आहे. आकाश म्हणजे पोकळी, शुद्ध मराठीत त्याला स्पेस असं म्हणतात. आता पोकळी किती व्यापक आहे म्हणजे किती सूक्ष्म आहे कल्पना करा. मागच्याला आपण एकदा बोललो होतो, ॲटम म्हणजे अणू, जो आत्तापर्यंत अभेद्य होता असं आपल्याला शिकवण्यात आलं शाळेमध्ये. मग विज्ञानाने आपली दुरुस्ती करून घेतली की नाही, त्याचाही भेद करता येतो. मग त्याच्या आतमध्ये काय आहे, आणि आता तर अजून विज्ञान अजून सूक्ष्मात चाललेलं आहे. पण मुद्दा असा की त्या अणूच्या आतमध्ये, की जो अणू इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म अणू, की असं म्हणतात ते लाखो अणू एकावर एक ठेवले तर आपल्या जो डोक्यावरचा केस असतो त्याच्या जाडी एवढी होती. कल्पना करा. इतका सूक्ष्म अणू, पण त्याच्या पोटातून सुद्धा आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स निघालेले आहेत, 100पेक्षा जास्त. मुद्दा आपला काय सुरू आहे, याचा अर्थ त्या अणूमध्ये काय आहे, आकाश आहे म्हणजे पोकळी आहे. कारण ती जर नसती तर हे बाकीचे पदार्थ मावले असते का आतमध्ये. मुद्दा एवढाच सुरू आहे.
आकाश किती सूक्ष्म आहे हे सांगणं चाललेलं आहे. तो अणूच मुळात एवढा सूक्ष्म, त्याला सुद्धा व्यापून उरलेला आहे आणि त्याच्याहून सूक्ष्म, जणू काही त्याच्या वस्त्रातून गाळून घेतलेलं ब्रह्म नावाचं तत्व. काय आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेच्या क्षणापर्यंत म्हणूया, आपल्याला अखंड ज्ञान विविध विषयांचं होत असतं. विशेषतः पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून. जसं आत्ता मी सगळं वर्णन केलं पंचज्ञानेंद्रियांचं. अखंड ज्ञान होतं की नाही आपल्याला? चवीचं ज्ञान, गंधाचं ज्ञान, रूपाचं ज्ञान, आत्ताच आपण बोललो सगळं. बरं, ज्ञानेंद्रिय चा सहभाग नसलेलं पण ज्ञान असतं. स्मरणाचं ज्ञान आहे उदाहरणार्थ. एखादं भूतकाळातल्या गोष्टीचं स्मरण झालं. ते काही डोळ्यांनी होत नाही, कानाने होत नाही. स्मरण आहे ते. स्मृतीचं ज्ञान, स्मृतिज्ञान म्हणतात त्याला. तर्काचं ज्ञान आहे. तर्काने एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं. असं विविध माध्यमातून आपल्याला अखंड ज्ञान होत असतं. अखंड ज्ञान. हा आपल्या अनुभवाचा विषय आहे. याच्यासाठी काही वेदांताची गरज नाही आहे. पण हे जे ज्ञान आपल्याला होतं की नाही अखंड, म्हणूया आपण 24 तास, पण थोडक्यामध्ये, आणि खरं 24 तास हेच वाक्य बरोबर आहे. पण गाढ झोपेतही ज्ञान असतं हे समजून घेण्यासाठी वेदांतशास्त्र लागतं. पण जागृती ज्ञान असतं आणि स्वप्नात ज्ञान असतं, हा तर आपल्या अनुभवाचा विषय आहे. तर आपण म्हणून म्हणलं त्या दृष्टीने 24 तास. पण हे जे जागृती आणि विशेषतः स्वप्नामध्ये आपलं अखंड ज्ञान सुरू आहे. अखंड म्हणजे किती अखंड माहिती आहे का? जाता जाता अजून एक छोटासा विषय मगाशी सारखा. कधी कधी आपल्याला अज्ञान असतं की नाही, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नाही कळत. आता समजा गणितासारखा विषय आहे, नाही कळत. किंवा म्हणू का मी, अथर्व शीर्षासारखा विषय आहे, नाही कळत. गमतीने परमार्थाचा विषय आहे, त्यातल्या काही गोष्टी नाही कळत. पण मुद्दा हा आहे, मला कळलं नाही हे कोणाला कळलं? म्हणजे काय सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, अखंड ज्ञान आहे, अज्ञानाचं सुद्धा ज्ञान आहे. जाऊ द्या, वेगळा विषय आहे. मुद्दा एवढाच आहे, अखंड ज्ञान मला होत आहे. आता हे जे अखंड ज्ञान मला होत आहे, या प्रक्रियेमध्ये 3 घटकांचा समावेश असतो. कोणत्या? ज्याला ज्ञान होतं तो म्हणजे मी, आपण सर्वजण, आपल्याला अखंड ज्ञान होत आहे. ह्याला म्हणायचं ज्ञाता, ज्याला या ओवीमध्ये ज्ञातृ असं म्हटलंय, मगाशीच आपण बघितलं. ज्या गोष्टीचं, ज्या विषयाचं ज्ञान होतं त्याला ज्ञेय असं म्हणतात, हेही आपण मगाशी बघितलं. आणि हे जे कळणं आहे की नाही, आता वेदांताच्या काय म्हणूया प्रांतामध्ये आपण शिरतोय. कारण असे आपण कधी विचारच करत नाही. कारण कल्पना करा, मला डोळ्यांनी बघून ज्ञान झालं एखाद्या गोष्टीचं, म्हणजे मला एखादी गोष्ट साध्या भाषेत बोलूया अगदी कळली. कानाने ऐकून कळली, गंधानी कळली, चव घेऊन कळली. म्हणजे या पंचज्ञानेंद्रिय असो का तर्क असो का स्मरण असो, मी जसं मगाशी वर्णन केलं, प्रमाद ज्ञान असो का अप्रमाद ज्ञान असो, या सगळ्याचा कॉमन डिनॉमिनेटर, सामान्य गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये? कळणं आहे की नाही? आता ही जी कळण्याची प्रक्रिया आहे त्यालाच तर आपण ज्ञान असं म्हणतो, की मला ज्ञान झालं म्हणजे मला कळलं साध्या भाषेमध्ये. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीशिवाय व्यवहारामध्ये ज्ञान हा शब्द सिद्धच होत नाही. बरोबर? आत्ता आपण सगळं समजून घेतलं. कारण मी जर नुसतं ज्ञान म्हटलं तर तुम्ही माझ्याकडे बघत राहाल. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? पुढे सांगा. कोणाला ज्ञान? कशाचं ज्ञान? हे सांगावंच लागतं की नाही? त्यामुळे व्यवहारामध्ये ज्ञान हा शब्द या त्रिपुटीशिवाय सिद्ध होत नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. आणि ज्या ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय आहे, त्याला म्हणायचं भेसळीचं ज्ञान. मगाशीच मी बोललो होतो, की ज्या अर्थी
कोणी बोलत नसाल तर म्यूटवरती जा कृपा करून. ज्या अर्थी अम, शुद्ध ज्ञान असा शब्द आहे, त्या अर्थी अशुद्ध ज्ञान असलं पाहिजे का नाही? त्यालाच मी आत्ता भेसळीचं ज्ञान असा शब्द वापरला. ज्या ज्ञानामध्ये पुन्हा एकदा ज्ञाता आहे आणि ज्ञेय आहे, त्याला म्हणायचं भेसळीचं ज्ञान. कारण आहे. का बरं त्याला भेसळीचं ज्ञान म्हटलं? कारण ज्ञेय विषयाचं जे ज्ञान, म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं, जी गोष्ट आपल्याला कळते, जो विषय आपल्याला कळतो, पुन्हा एकदा त्याला ज्ञेय म्हणायचं. त्या विषयाचं जे ज्ञान, ते जे ज्याला होतं त्याला ज्ञाता म्हणतात पुन्हा. हे ज्ञेयाचं ज्ञान जे ज्ञात्याला होतं ते वृत्तीच्या माध्यमातून होतं. वृत्ती वृत्ती ही अंतःकरणातला जो बदल आहे, ज्ञान करून देणारा, त्याला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरणातला परिणाम. काही काही व्याख्या आपल्याला समजावूनच घ्याव्या लागतात. त्याला आता त्याचे 4 प्रकार असतात: मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती, चित्तवृत्ती. सोडून देऊ, आत्ता तो आपल्याला विचार नाही करायचा. पण ही वृत्ती जेव्हा उठते, त्याच्या माध्यमातूनच हे ज्ञान होतं. हीच ती अंतःकरणाची भेसळ. हीच ती अंतःकरणाची भेसळ ज्याला म्हणतात. हीच ती अशुद्धता. आणि शुद्ध ज्ञानामध्ये ज्याला आपण चित्त असं म्हटलं सुरुवातीला, शुद्ध ज्ञानामध्ये म्हणजे चित्तमध्ये ही वृत्ती मिसळली की त्याचं काय होतं? चित्त. माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळत आहे का माहीत नाही, पण चित्तमध्ये तचा पाय मोडलेला आहे. मगाशीपासून मी चित्त असा शब्द वापरतोय, संस्कृत शब्द चित्त. पण त्याच्यात अंतःकरण वृत्ती मिसळली की त्याचं काय होतं? चित्त. म्हणजे मगाशी मी म्हणालो ती वृत्ती, चित्तवृत्ती, त्यालाच आपण साध्या भाषेत अंतःकरण असं म्हणतो. पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगू पाहतात आहे या ओवीमध्ये, की ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की ज्यात ज्ञाता पण नाही व ज्यात ज्ञेय पण नाही, म्हणजे ही ज्ञाता आणि ज्ञेय अशी भेसळ नाही. मग काय आहे हो? अर्थातच हे दोन गोष्टी काढल्यावर एकच गोष्ट उरते. कोणती? केवळ ज्ञान. आणि म्हणून ओवीमध्ये शब्द काय आहे? नुसदेची जे का ज्ञान, ज्ञातृ ज्ञेय विहीन, नुसदेची जे का ज्ञान. आणि त्याला म्हणायचं शुद्ध ज्ञान. त्याला म्हणायचं चित्त. असा चित स्वरूप म्हणजे चिन्मय गजानना तू आहेस. आता आपल्याला छान कळलं. शुद्ध ज्ञान, गजाननाचं स्वरूप. असं चिन्मय, असं चित घन. अजून एक शब्द आणला आता, चित घन. घन याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये घट्ट घन. घन शब्द कळतो आपल्याला मराठीतला, की ज्याच्यामध्ये आता इतकं ते घन आहे की त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा वावच नाही, शिरूच शकत नाही त्याच्यामध्ये ती. आता दुसरी गोष्ट म्हणजे कुठली? चित म्हणजे ज्ञान असेल, त्याच्या विरुद्ध काय? अज्ञान. अजिबात जिथे नाही, असं चिन्मय चित घन एकमेव वस्तू आहे, ज्याला ब्रह्म असं म्हणतात. या जगतामध्ये एकमेव वस्तू अशी आहे की जी चितघन आहे, ती म्हणजे ब्रह्म. आणि याचाच अर्थ असा, म्हणजेच गणपती ब्रह्मरूप आहे. कारण ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सो ए हॅज टू बी इक्वल टू सी. कारण गणपतीला चिन्मय म्हणणं सुरू आहे. चिन्मयचा अर्थ ब्रह्म असा होतो, म्हणजे गणपती कसा आहे? ब्रह्मरूप आहे. आणि तसे स्पष्ट या श्लोकातच पुढे म्हटलेलं पण आहे. आपली गाडी तिकडेच चालली आहे हळूहळू, लक्षात आलं असेल तर. याला म्हणायचं चिन्मय चिद्घन, केवल ज्ञान, शुद्ध ज्ञान. हे या गणपतीचं स्वरूप आहे. आणि चिन्मय हे जे पद आहे, त्याचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे. आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा तो पैलू आहे. कारण
आपण आत्ताच त्रिपुटीयुक्त ज्ञानाचा म्हणजेच ज्ञात्याला म्हणजे मला साध्या भाषेमध्ये, ज्ञेयाचं म्हणजे पुन्हा एकदा विषयाचं होणाऱ्या ज्ञानाचा आपण विचार केला. बरोबर? त्याच्यामध्ये त्रिपुटी आहे सदैव. कोणती? ज्ञातृ म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. या होणाऱ्या ज्ञानाचा आपण विचार केला आणि या शब्दातच काय आहे? होणारं ज्ञान. मगाशी आपण बोललो पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होणारं ज्ञान. कानाच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून, तर्काने, स्मरणाने इत्यादी, इत्यादी. पण हे सर्व काय आहे हो? हे होणारं ज्ञान आहे. आहे की नाही पहा? कशाचं तरी, कोणाला तरी होणारे ज्ञान. साध्या भाषेमध्ये अगदी. म्हणजे या शब्दातच ती प्रक्रिया अभिप्रेत आहे, की कोणाला तरी, कशाचं तरी ज्ञान. त्याला म्हणायचं होणारं ज्ञान. आणि हे जे होणारं ज्ञान म्हणजेच आपण ज्याला मगाशी भेसळीचं ज्ञान असं म्हणालो, कारण तिथे अंतःकरण वृत्ती आहे. तर त्याच्या पाठीमागे शुद्ध ज्ञान म्हणजेच साध्या भाषेत पुन्हा बोलूया, असणारं ज्ञान म्हणजेच चित असतं. याचा अर्थ असा आहे, की ब्रह्मरूप किंवा आत्मरूप चिन्मय गणपती आपल्या सर्वांच्या हृदयात असल्याने आपल्याला यच्च यावत सर्व प्रकारची ज्ञानं होतात. पुन्हा साध्या भाषेमध्ये असणारं ज्ञान आपल्या सर्वांच्या हृदयात असल्यामुळे चिन्मय गणपती नावाचं असणारं शुद्ध ज्ञान आपल्या हृदयात असल्यामुळे आपल्याला होणारी ही सगळी भेसळयुक्त अशुद्ध ज्ञानं होतात. केनोपनिषदामधली माझी आवडती श्रुती आहे. आपल्या सर्वांना हाच बोध करते. काय? प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. आत्मना विंदते वीर्यम विद्येया विंदते अमृतम. अशी पूर्ण श्रुती आहे. प्रतिबोध विदितम मतम, की होणारा प्रत्येक बोध, आणि बोध म्हणजे पुन्हा आत्ता मी जे म्हणालो त्रिपुटीयुक्त ज्ञान. मला हे कळलं, मला ते कळलं, मला डोळ्यांनी कळलं, मला कानाने कळलं, मला असं कळलं, मला तसं कळलं, मला असं कळलं नाही हे कळलं. मगाशी बोललो. किंवा मला कळलेलं नसून मला कळलं असं वाटणं हेही कळणंच आहे. तिसरी पॉसिबिलिटी. ज्ञानाशिवाय बोलताच येत नाही आपल्याला. अखंड अन्वय आहे ज्ञानाचा. कारण ज्ञान नाही अशी अवस्थाच नाही. नित्य आहे ते. तर हा जो होणारा प्रत्येक बोध आहे म्हणजे त्रिपुटीयुक्त ज्ञान आहे. त्याच्या पाठीमागे काय आहे? प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. प्रत्येगात्मरूप ब्रह्मतत्व आहे. आणि आत्मना विंदते वीर्यम, या ब्रह्मज्ञानाने अमृतत्वाची स्वतःहून प्राप्ती होते. आता ते अमृतत्व म्हणजे काय? हा आत्ता आपला विषय नाही आहे चिंतनाचा, तो पुढे येणार आहे. पण श्रुती म्हटली म्हणून त्याच्या उरलेल्या अर्ध्या चरणाचा अर्थ, की ब्रह्मज्ञानाने अमृतत्वाची प्राप्ती होते, स्वतःहून होते. आणि परमार्थ विद्येने काय होतं? तर अज्ञान अंधकाराच्या निवृत्तीचं सामर्थ्य प्राप्त होतं. विद्येया विंदते अमृत. सारांशाने बोलायचं झालं तर जीवाला म्हणजे आपण सर्वांना, तुम्हाला, आम्हाला सर्वांना प्रतिक्षणी होणाऱ्या ज्ञानामागे चिन्मय असा ब्रह्मरूप गजानन आहे. आता मी मगाशी म्हणालो की त्वम चिन्मय हा याचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे, जो मी आत्ता सगळं सांगितला. पण तो पैलू जर अजून लक्षात आला नसेल तर तो हा आहे. हे सगळं मांडणी करण्यामागे उद्देश असा आहे, की जर माझ्या हृदयामध्ये तो चिन्मय गजानन आहे म्हणून मला हे सर्व ज्ञान होत आहे. आता मला सांगा, श्री गजाननाचं अंतःकरणामध्ये अखंड अनुसंधान ठेवण्याचं याच्याहून दुसरं उत्कृष्ट साधन नाही आहे का? सांगा. एक गोष्ट तर तुमच्या नक्की लक्षात आली असेल अथर्वशीर्षाचा अभ्यास केल्यापासून, सुरुवात केल्यापासून, की
माझं आणि गजाननाचं नातं विकसित होत चाललेलं आहे. आत्तापर्यंत गणपती म्हणजे पुन्हा वर्षातून एकदा येणारा, आलं ते सगळं लक्षात. कोणाकडे 1.5 दिवस, कोणाकडे 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, मग त्याचं विसर्जन, पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या. अरे तो तर आहेच गणपती, पण त्या गणपतीचं खरंच स्वरूप जे आहे, त्याचं माझं जे नातं आहे, त्याचा माझा जो संबंध आहे, तो कसा विकसित होत चालला आहे, आणि हाच आपला या अभ्यासाचा मूळ उद्देश आहे. की जर प्रतिक्षणी मला जे ज्ञान होतं आहे, म्हणजे होतंच आपल्या सर्वांना, ते तो चिन्मय गणपती माझ्या अंतःकरणात ब्रह्मरूप गणपती आहे म्हणून होतं आहे, इतका माझा जवळचा संबंध त्याच्याशी आहे. आणि संबंध हा सुद्धा शब्द बोलण्याची भाषा आहे. पुढे जाऊन वेदांत काय सांगतो आपल्याला? तत् त्वम असी. अरे सहा अहम सोहम. मीच ब्रह्मरूप आहे. इतकं विलक्षण नातं, इतकं जवळचा संबंध प्रतिक्षणी, की ज्याच्यामुळे, पण होतं काय माहिती आहे का? ज्याच्यामुळे मला ज्ञान होतं, हा जो चिन्मय गणपती आहे, त्याचा त्याचं अनुसंधान जर ठेवायचं असेल, तर होणाऱ्या ज्ञानाचा पाठपुरावा जो आहे, अखंड तो सोडावा लागतो. होणाऱ्या ज्ञानाच्या मागे त्याच्यातच रमणं आणि रंगणं, साध्या भाषेत प्रपंचात रमणं आणि रंगणं हे जेव्हा कमी होतं, त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये विरक्ती म्हणतात, वैराग्य म्हणतात. म्हणून तो वैराग्याचा इतका आग्रह परमार्थात आहे. का? कारण त्याचा जेव्हा मी पाठपुरावा कमी करीन आणि असणाऱ्या ज्ञानाचा पाठपुरावा मी सुरू करीन, तेव्हा काय होईल? त्याचं शुद्ध मराठीत प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन सांगतो काय होईल. माझा मान झाला, माझा अपमान झाला. मला यश मिळालं, मला अपयश मिळालं. मला सुख झालं, मला दुःख झालं. 3च फक्त उदाहरणं आपल्यासमोर ठेवली, विरुद्धार्थी जोड्या. पण ह्या सगळ्यांमध्ये यश मला कळलं, अपयश मला कळलं, मान मला कळला, अपमान मला कळला. अनुकूल मला कळलं, प्रतिकूल मला कळलं, सुख मला कळलं, दुःख मला कळलं. व्हॉट इज द कॉमन डिनॉमिनेटर अगेन? कळणं. आणि ते कोणामुळे कळलं? तो चिन्मय गणपती. आता मला सांगा, माझं कर्तव्य उत्कृष्ट, कर्म उत्कृष्ट केल्यानंतर मला यश मिळतं का अपयश मिळतं, सुख मिळतं का दुःख मिळतं, अनुकूल घडतं का प्रतिकूल घडतं, ह्याच्या मागे जर मी लागलो नाही, तरच माझं लक्ष कुठे जाईल? हे ज्याच्यामुळे कळतं आहे, तो चिन्मय गणपती. हे त्याचं काय, म्हणून मी मगाशी शुद्ध मराठी शब्द वापरला. प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन आहे. आणि अनुसंधानासारखं उत्कृष्ट दुसरं साधन नाही, असं श्रीमद आद्य शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतात. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आचार्य तिथे तेच सांगतात आहे, विषय चिंतन थांबवलं पाहिजे. आणि विषय चिंतन थांबवणे याचा अर्थ, हे जे अखंड 24 तास आपले संसाराचे जे विचार आणि त्याच्यातच रमणं आणि रंगणं सुरू असतं, याचा अर्थ मला पूर्णतः त्या गजाननाचं विस्मरण झालेलं आहे. आणि मग फक्त काय म्हणतात त्याला, अथर्वशीर्ष म्हणण्याच्या निमित्ताने किंवा त्या काळी फक्त मला गजाननाचं स्मरण होतं, त्या स्मरणाला फारसा अर्थ नसतो. तुम्ही मला सांगा, एखाद्या मित्राचा समजा मैत्रिणीचा आपल्याला फोन आला वर्षभरातून एकदा. आपण बोलू त्याच्याशी, काय जुजबी, हाय हॅलो, कसं चाललंय, 10-15 मिनटं जे काय असेल ते. पण एखाद्या मैत्रिणीचा समजा तुम्हाला आठवड्यातून अगदी नियमित फोन येतो. कोणाबद्दल तुम्हाला प्रेम वाटेल? कोणाबद्दल आपुलकी वाटेल? असं फक्त संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्ष म्हणणारा मी, आणि तेव्हाच फक्त होणारी गजाननाची आठवण मला. मग त्याचंही तसंच वचन आहे मग भगवद्गीतेमध्ये, तांस तथैव भजाम्यहम्. जो मला जसा भजतो त्याप्रमाणे मी त्याला प्रतिसाद देतो. आणि म्हणून अखंड दुःखाने आपण विव्हळतोय आयुष्यभर. का? कारण गजाननाचं विस्मरण झालेलं आहे. आत्मरूप ब्रह्मरूप गजाननाचं, चिन्मय गजाननाचं विस्मरण झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, एकदम दुःखाचा विषय कुठे आला हो? आनंद, आत्तापर्यंत ज्ञानाबद्दल आपण बोलत होतो, चित्त चिन्मय. काय करणार? कारण पुढचं चरण तेच आहे, त्वम आनंदमय.
पुढचं चरण आहे आपल्यासमोर अभ्यासासाठी. त्वम आनंदमय. याचं कारण आहे, जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. आणि त्याचंच विस्मरण झाल्यामुळेच तर रडतोय आपण सगळेजण आयुष्यभर. जो हृदयस्थ गणपती आहे, गजानन आहे, ब्रह्मरूप. मग माऊली काय सांगते, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुखांना जिथे आराम मिळतो, ज्याला आनंद म्हणतात, की भ्रांतासी कामू विषयावरी. मगाशी आपला जो विषय सुरू होता, होणाऱ्या ज्ञानाच्या मागे मी इतका लागतो, इतका धावतो, इतका त्याच्यात रमतो, इतका रंगतो, इतकं त्याला महात्म्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून देतो. मला हे कळतं, मला ते कळतं, मी इतका ज्ञानी आहे, मी यव आहे, मी तेव्हा आहे. तुम्हाला काय वाटलं? ह्याही विषयाचं ज्ञान आहे, त्याही विषयाची डिग्री माझ्याकडे आहे. ज्ञान असावं, तो विषय नाही आहे. पण त्याची अखंड जाणीव जेव्हा मी जपतो, ती जाणीव जेव्हा मी जपतो, तेव्हा मी गजाननाचं विस्मरण झालेलं असतं. आणि मी मगाशी आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे पुढचं शरण आपल्यासमोर अभ्यासासाठी येत आहे, की त्वम आनंदमय. त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मय, त्वम आनंदमय, त्वम ब्रह्ममय, असं त्याच्या पुढचं शरण आहे. त्वम आनंदमय. आता याचा अर्थ आपण सुरुवातीला वाच्यार्थ बघितला होता, की हे गजानना तू काय आनंदमय आहेस, सरळ सरळ अर्थ आहे. पण जसं आपण मगाशी म्हटलं, की चित म्हणजे चिन्मय याचा अर्थ नीट आपल्याला कळत नाही, आणि त्याचा अर्थ शुद्ध ज्ञान, चित म्हणजे शुद्ध ज्ञान. हे जरी कळलं तरी शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला नीट कळत नाही, तोपर्यंत गजाननाचं स्वरूप आपल्याला नीट कळणार नाही. अगदी त्याप्रमाणे आनंद आपल्या रोजच्या भाषेमध्ये वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द, कारण तो अर्थ इथे नाही म्हणून मी गुळगुळीत झालेला शब्द असं म्हणाल. बघणार आपण हळूहळू आपल्या अभ्यासाचा त्याच्यासाठी आपण अभ्यास करतोय. कारण आनंद हा जो शब्द आहे ना, आनंद हा शब्द ब्रह्मतत्वाचं वर्णन करण्यासाठी पुन्हा वापरण्यात येतो. ब्रह्मसूत्र, व्यासांची जी ब्रह्मसूत्र आहेत त्यातलं 12वं सूत्र आपल्याला बोध करतं काय, आनंदमयोभ्यासात, असं सूत्र आहे ब्रह्मसूत्र. आनंदमयोभ्यासात याचा अर्थ असा आहे, की आनंदमय म्हणजेच ब्रह्म होय, कारण तसा अनेक वेळा प्रयोग म्हणजे उल्लेख उपनिषदात केलेला आहे. म्हणून आनंदमयोभ्यासात, आनंद म्हणजे ब्रह्म असं का म्हणतात आहे ब्रह्मसूत्रामध्ये, तर तसाच उल्लेख अनेक वेळा आलेला आहे त्याचा. तैत्तरीय उपनिषदामध्ये उदाहरणार्थ 5 वेळा ब्रह्म आणि आनंद या शब्दाची सांगड घातलेली आहे. उदाहरणार्थ या तैत्तरीय उपनिषदामध्ये भृगुवल्लीमध्येच एक श्रुती येते काय, आनंदो ब्रह्मेती व्यजानात, आनंदात एव खल्विमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवंती, आनंदम प्रयंत्यभिसंविशन्ति इति. बरीच मोठी श्रुती आहे, फक्त सुरुवातीचा भाग म्हटला कारण आपला चालू विषयाशी संबंधित एवढाच भाग त्यातला आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात म्हणजे काय, भृगू तिथे ज्या ऋषींचा उल्लेख आहे, त्या भृगूनी असं जाणलं, व्यजानात म्हणजे जाणलं. काय जाणलं, आनंदो ब्रह्मेती, पुन्हा तिथे संधी आहे बरं, संस्कृत आनंद असा शब्द आहे, तो जाऊ दे, पुन्हा व्याकरण बाजूला ठेवूया. पण आनंद ब्रह्म आहे असं त्यांनी जाणलं. आनंदो ब्रह्मेती व्यजानात. का बरं, कारण गुरूंनी सांगितलं होतं, त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात. त्यांनी असं जाणलं की आनंदापासूनच सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यानंतर आनंदाच्या द्वाराच जीवित राहतात आणि प्रयाणानंतर आनंदातच विलीन होतात, असा त्या श्रुतीचा अर्थ आहे. सारांश काय आहे, की आनंद म्हणजे ब्रह्म, आणि गजानन आनंदमय आहे असं इथे म्हटलेलं आहे. त्वम आनंदमय म्हणजे पुन्हा गजानन कसं आहे, ब्रह्मस्वरूप आहे.
मय शब्दाचा अर्थ मगाशी आपण स्वरूप असा बघितला. मय शब्दाचा अजून एक अर्थ प्राचुर्य असाही होतो. प्राचुर्य म्हणजे भरून असणं, त्यांनीच भरून असणं. प्राचुर्य, मय. जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या ब्रह्मानुभवाचं वर्णन करतात. काय म्हणतात? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचे अंग आनंदाचे. काय सांगू झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडीने. पुढे म्हणतात ते. अनेक वेळा ऐकला असेल आपण हा अभंग. प्रसिद्ध अभंग आहे कारण. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे ब्रह्मानंदाचा जो आनंद आहे त्याच्या डोहावरती विषयापासून होणारा जो आनंद आहे तो तरंगाप्रमाणे आहे, महाराज म्हणतात आहेत, तुकाराम महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि त्यामुळे त्याचा अर्थ काय आहे की वैषयिक आनंद, ज्याचा आपण आता विचार करणारच आहोत, कारण मगाशीच मी म्हणालो आनंद हा शब्द वापरून वापरून गुळगुळीत आपण केलेला आहे. व्यवहारात ज्या अर्थाने आपण तो वापरतो त्या अर्थाने तो इथे वापरलेला नाही. त्या अर्थाने गजाननाला त्वम आनंदमय म्हटलेलं नाही. पण ज्याला वैषयिक आनंद किंवा साध्या भाषेत सुख असं म्हणतात, तो ब्रह्मानंदाचाच अंश आहे असं महाराज इथे म्हणतात. आणि पुढे म्हणतात काय झाले, काय सांगो झाले काहीची या बाई, म्हणजे मला या अधिष्ठानभूत ब्रह्मानंदाची ओळख झाल्यामुळे, तो अनुभव मी घेतल्यामुळे महाराज म्हणतात आहे माझी अवस्था काहीतरी भलतीच झाली आहे. आणि भलतीच झाली आहे म्हणजे त्या आनंदाचं काय वर्णन करू. त्या आनंदाच्या आवडीने पुढची प्रपंचाकडची माझी धाव संपली आहे, पुढे चाली नाही आवडीने. थोडक्यामध्ये आनंदमय गजाननाची जर मला प्राप्ती झाली तर माझी अशी अवस्था होते. म्हणजे याचं जर उलट करून घेतलं तर एक सुंदर निकष आपल्यासमोर येतो. काय? जितका प्रपंचामध्ये मनुष्य आसक्त तितका तो गजाननापासून दूर आहे. आहे की नाही पहा सरळ सरळ अर्थ. बरं हा तर्काने काढलेला अर्थ नाही आहे. मग अहो समर्थ रामदास स्वामी तेच म्हणतात. काय म्हणतात? अहो आम्ही हजार वेळा आणि लाख वेळा म्हटलेलं आहे ते. काय? गणपतीची आरती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. म्हटली की नाही आरती? किती वेळा म्हटली असेल आम्ही सगळ्यांनी. पण अथर्वशीर्षासारखंच आहे. ते समर्थ जाणे आणि तो गणपती जाणे. समर्थांना काय म्हणायचं आहे? आमचा संबंध कशासाठी? प्रसादाशी. आरती संपली की प्रसाद आणि मग गप्पा. पण दर्शन मात्रे मन कामनापूर्ती, म्हणजे त्या गणपतीचं, त्या गजाननाचं खरं दर्शन जेव्हा मला होईल तेव्हा कामनाच उरत नाही. आणि मी काय अर्थ करतो त्याचा? गणपतीचं दर्शन घेतलं की माझ्या सर्व कामना, अरे गजानना मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, मला असं मिळू दे, मला तसं मिळू दे. मग समर्थच सांगतात अर्थांतर पाहिल्या वेळ उगाच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेश. पुन्हा दुसरा पदवीदान समारंभ. हा हे अर्थांतर आहे त्याचं. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती म्हणजे गणपतीचं खरं दर्शन होईल तेव्हा कामनाच उरत नाही. याचं कारण आहे साधा तर्क शुद्ध विचार आहे की कामना म्हणजे इच्छा कशासाठी असते? सुखासाठी असते की नाही तुम्ही मला सांगा. सर्व प्रकारच्या इच्छा माझ्या आयुष्यातल्या, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू दे, मुलीला चांगला नवरा मिळू दे, तिचं वेळेत लग्न होऊ दे, जमलंच तर मला अमेरिकेचा प्रेसिडेंट कर. गमतीने बोलताय पण आलं असेल लक्षात. आता ह्याच्यामध्ये सगळ्या इच्छा आल्या मध्ये सगळ्या, बरोबर. मुद्दा एवढाच आहे की हे सर्व कशासाठी? तर हे प्राप्त झालं की मला सुख मिळेल असा माझा समज आहे. मग त्या सुखाचा जो उगम, ज्याला आनंद म्हणतात, तेच तर आपण समजून घेतोय. तेच मी आहे असं जेव्हा अनुभव येईल तेव्हा कामना उरेल का तुम्ही मला सांगा. मला जर कळलं की इलॉन मस्कचा मी जत्रेत हरवलेला मुलगा आहे, गमतीने बोलतोय, तर मी भीक मागायला जाईन का? दृष्टांत म्हणून बोलतोय. इलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य म्हणून त्याचं उदाहरण घेतलं, बाकी काही नाही.
ह्याला म्हणायचं दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. आणि या अर्थानेच समर्थ या गजाननाच्या आरतीमध्ये या दृष्टीने ते म्हणतात. म्हणून मी म्हणालो, की आनंद कारण त्वम आनंदमय असं मी गणपतीला म्हणतोय. आणि त्याचं पुन्हा मगाशी सारखंच गणित येतं पुन्हा, की जितक्या कामना जास्त आणि त्या कामनांची तीव्रता माझ्या जीवनात जास्त, तितका मी गणपतीपासून दूर आहे असं समजायचं. अगदी मी गणपतीच्या मूर्तीच्या समोर जरी बसलेलो असलो, कारण गणपतीचं खरं स्वरूप आपण आता समजून घेतोय. तैसा हृदयामध्ये मी रामू, तिथे रामू शब्द वापरलाय फक्त समर्थाने, राम म्हटलाय, आपण गणपती म्हणतोय. सर्व सुखाचा आराम, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. तिथे राम शब्द आहे, फक्त एवढंच फरक आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. मी भ्रांत असल्यामुळे मी विषयांच्या मागे लागतो. आणि मात्र अथर्वशीर्ष म्हणताना अगदी खणखणीत आवाजामध्ये त्वम आनंदमय. हे माझंच मला कळत नसतं मी काय म्हणतोय. हा आनंद शब्द म्हणून मी म्हणालो, की आनंद शब्द सुद्धा समजून घ्यावा लागतो, जो आपल्याला शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर डिसेप्टिव्हली सिंपल. डिसेप्टिव्हली सिंपल. कारण असं वाटतं ना, आनंद म्हणजे काय आम्हाला माहिती नाही का? असं नाही आहे. मला जे माहिती आहे ना, त्याला सुख असं म्हणतात. त्याला आनंद म्हणत नाही. कारण आनंद या शब्दाची आता व्याख्या करूया आपण. विषय निरपेक्ष सुख याला आनंद असं म्हणतात. काय व्याख्या आहे? विषय निरपेक्ष. जिथे एकही विषय नाही, कुठल्याही विषयावर ते अवलंबून नाही. तो विषय असला तरी आनंद आहे, तो विषय नसला तरी आनंद आहे. आणि याचाच अर्थ आनंद स्वतंत्र आहे आणि सुख काय आहे? परतंत्र आहे. असं झालं तर मी सुखी, तसं झालं तर मी सुखी. माझा नवरा माझ्या मनासारखा वागला तर मी सुखी, माझी बायको मनासारखी वागली तर मी सुखी, माझ्या मुलांनी माझं ऐकलं तर मी सुखी, मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं, पदोन्नती, तर मी सुखी, मला पगारवाढ माझ्या अपेक्षेप्रमाणे मिळाली तर मी सुखी. इतकं जर तर अखंड आयुष्यभर तेच करत आलो आहे आपण. आणि जर अथर्वशीर्ष मला नीट कळलं नाही, तर आयुष्यभर मी उर्वरित आयुष्य हेच करणार आहे. असं झालं तर मी सुखी, तसं झालं तर मी सुखी. आणि याचा अर्थ काय आपण शिकतो आहे? सुख हे स्वतंत्र नाही आहे, ते परतंत्र आहे. आनंद स्वतंत्र आहे. काय समजून घेतोय आपण? आनंद ही संकल्पना कशी वेगळी आहे, मी समजतो तशी ती नाही, हे समजून घेणं आपला मुख्य विषय सुरू आहे. आपण ज्याला आनंद समजतो व्यवहारामध्ये, त्याला सुख असं म्हणतात आणि ते परतंत्र आहे. ते सातिशय आहे. काय एक-एक त्याची लक्षणं सांगू तुम्हाला आता. तो फार मोठा वेगळा स्वतंत्र विषयच आहे तो. फार सुंदर विषय आहे तो. सातिशय याचा अर्थ काय? अतिशय. त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी संभवतं. संभवतं की नाही विचार करा. समजा एखाद्याला गुलाबजाम आवडतात. कल्पना करा, गुलाबजाम खाल्ले. झालं. काय झालं? सुख झालं. पण ते गिट्सचे होते. भारतात गेल्यावर शुद्ध खव्याचे गुलाबजाम खायला मिळाले. म्हणजे काय? तेव्हा गुलाबजामच खाल्ले होते, पण तेव्हा जे सुख झालं होतं त्याच्यापेक्षा जास्त सुख संभवतं का नाही? खव्याच्या गुलाबजामनी. एकच उदाहरण पुरेसं आहे. याला म्हणायचं सातिशयत्व आहे सुखामध्ये. म्हणजे काय? त्याच्यापेक्षा जास्त सुख संभवतं. आनंद कसा आहे? आनंद निरतिशय आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद संभवतच नाही. आता त्याचे एक कोष्टक मांडून दिलेलं आहे. उपनिषदात तैत्तरीयात येतं. ते सोडून देऊ आपण आत्ता. पण मुद्दा हा आहे की निरतिशय आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद, कमी आनंद असं आनंदामध्ये प्रती नाही आहेत, जे सुखामध्ये आहे. म्हणून आपण व्याख्या केली विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद.
मोठा विषय आहे, खूप छान विषय आहे. त्याचे अजून काही महत्त्वाचे पैलू आहेत. कशासाठी? तर आपल्याला आनंद म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी. कारण मी जर गणपतीला म्हणत असेन, की "त्वम आनंदमयः", तर मला आनंद म्हणजे काय कळायला नको का? जसं "त्वम चिन्मयः", आपण समजावून घेतलं. पण आज आपली आता इथे वेळ संपलेली असल्यामुळे आपण आनंद शब्दाचा जो उर्वरित विचार आहे, तो पुढच्या सत्रामध्ये करूया आणि तेव्हा या उपमंत्राचा, या अर्ध्या चरणाचा आपला अभ्यास पूर्ण होईल आणि मग त्याच्या पुढचं उपमंत्र आपण घेऊया. तर आज थांबूया. आणि या निमित्ताने जे चिंतन झालं असेल ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.